नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सागर सोनवणे इन्फिनिटी अकॅडमीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। मित्रांनो, आपल्यासमोर एक प्रश्न आहे आज। तो प्रश्न हा आहे, ब्रिटिश काळातील भारताचे अनुद्योगीकरण म्हणजे काय? याचा अर्थ काय आहे? ब्रिटिश भारतात आल्यामुळं, ईस्ट इंडिया कंपनी भारतात आल्यामुळं भारतामधले जे परंपरागत उद्योग होते यांचा ऱ्हास झाला, यालाच अनुद्योगीकरण असं त्यांनी म्हणलेलं आहे। आणि ते म्हणतात की हे भारतातील परंपरागत उद्योग ऱ्हास होतात म्हणजे काय? तर एक, भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास झाला। बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। कारण की त्यांनी कापसाच्या आधारावर विलायती कापड भारतात आणलं, त्यामुळे भारतातील हस्तउद्योगाचा ऱ्हास झाला। अगदी बरोबर आहे। दुसरा, भारतातील कुटीर उद्योगांचा सुद्धा यामुळे ऱ्हास झाला, त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आणि शेतीवरचं अवलंबित्व वाढत त्यांच्या काळात गेलेलं आहे। तिसरं म्हणलेलं आहे, ग्राम व्यवस्थेत सुधारणा झाली का? तर नाही मित्रांनो, ब्रिटिशांनी जे अनुद्योगीकरण केलं, परंपरागत उद्योगांचा ऱ्हास घडून आला, त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुधारणा झाली नाही, तर ग्रामीण भागातील दारिद्र्याचं प्रमाण वाढत गेलेलं आहे। आणि तिसरं, शेतीमध्ये सुधारणा नाही, उलट उद्योगांचा ऱ्हास झाला, त्यामुळे शेतीवरचं अवलंबित्व वाढलं, छुपी बेरोजगारी मोठ्या प्रमाणात झाली, त्यामुळे शेतीच्या सुधारणा झाल्या नाही, उलट शेती रसातळाला गेली ब्रिटिशांच्या ह्या अनुद्योगिक धोरणामुळे। तर याचं उत्तर येईल मित्रांनो अ आणि फक्त ब। अशाच प्रकारच्या माहितीसाठी आणि अभ्यासाला पूरक गोष्टी समजून घेण्यासाठी इन्फिनिटीचा चॅनल नक्की लाईक करा। धन्यवाद।